हाय गाईज. आजकाल वन डे किंवा वन नाईट स्टे पिकनिक म्हटलं की आपण रिसॉर्ट किंवा ॲडव्हेंचर्स पार्कला जातो. पण तुम्हाला असं कधी वाटतं का की ॲडव्हेंचर पार्क्स किंवा तिथल्या ॲक्टिव्हिटी सेफ असतात की अनसेफ असतात? याचा अनुभव मला मागच्याच आठवड्यात जेव्हा आम्ही अशाच ॲडव्हेंचर पार्कला रिसॉर्टला गेलो होतो तेव्हा आला. ऐका. सगळे रील्स वगैरे बघून आम्ही एका रिसॉर्टला जायचं ठरवलं. तिथे भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या, त्यामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांना पण खूप मजा येणार होती. असं सगळं प्लॅनिंग झाल्यानंतर आम्ही त्या रिसॉर्टला पोचलो. ॲक्टिव्हिटीज खेळायला आम्ही चालू केल्या. तिथे एक रोपवे सायकलिंग होतं. रोपवे सायकलिंग मी अनेक रील्समध्ये बघितलं होतं आणि त्यामुळे ते मला एवढं ॲट्रॅक्टिव्ह वाटलेलं, एकदम ॲडव्हेंचरस वाटलेलं. म्हणून मी पहिलं ते रोपवे सायकलिंग करायचं ठरवलं. रोपवे सायकलिंग म्हणजे काय, एका पॉईंटपासून ती रोपवे चालू होते, आपण पॅडल मारत मारत सायकल पुढे न्यायची, ती दुसऱ्या टोकाला ती पोचते. मध्ये त्या वायर्स असतात, त्या वायर्सवरून ती सायकल जाते आणि वरच्या एका वायरला ते सायकलचं एक हे अडकवलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्ही फक्त पॅडल मारायचं असतं. अशा प्रकारे रोपवे सायकलिंग चालू झालं. बरं, रोपवे सायकलिंग मी करायला गेले तेव्हा माझी सायकल एकदम जोरात म्हणजे एकदम व्यवस्थित चालू झाली. पण पुढे जाऊन काय झालं, टेक्निकल प्रॉब्लेम माहीत नाही, पुढे जाऊन ती सायकल त्या रोपवेवरती अडकली. ना ती धड मागे येईना, धड पुढे जाईना. मी पॅडल मारत होते पण त्याने काहीही फरक पडत नव्हता. तिकडचा माणूस म्हणजे दुसऱ्या टोकावरचा माणूस पण मला सांगत होता की मॅडम पॅडल मारा, पॅडल मारा. पण ती सायकल अशी लॉक झाली की त्याला काहीच करता येत नव्हतं. म्हणजे एखाद्या सायकलची चेन लॉक झाल्यावरती कसं होतं त्याप्रमाणे ते झालेलं. आणि ती वायरवरती होती आणि खाली सगळं पाणी होतं. अशा प्रकारे ती सायकल लॉक झाली आणि पुढे काही जाईना. काहीच करू शकत नव्हते मी. 5-10 मिनटं तरी हा सगळा प्रकार चालू होता. नंतर पण एवढे एफर्ट्स घेऊन त्या सायकलचं काही होईना. मग मात्र मला थोडं टेन्शन आलं की आता काय करायचं. म्हणजे मला हसायलाही येत होतं या सिच्युएशनमध्ये, कारण मला फक्त सायकलवर बसून राहायला लागत होतं आणि त्याचा बॅलन्स जात होता. कारण ती अशी अशी अडकली होती ना की त्याला काही आपण करूच नाही शकत. ना पॅडल मारून काय होत होतं ना काय. बरं, खाली पाणी असल्यामुळे सगळी रिस्कच होती. त्या दिवशी मात्र मला वाटलं आता काही खरं नाही, आता बहुतेक ती सायकल सकट मी पाण्यात पडणार आणि मला जलसमाधी मिळणार, असा माझा इथपर्यंत विश्वास झाला होता. पण नंतर त्या माणसाने काय केलं काय माहिती, 5-10 मिनटं मी नुसती बसून राहिले शांतपणे आणि त्या तिकडून ते वायर्स वगैरे काहीतरी त्यांनी ॲडजस्ट केलं का ती खेचली जोरात वायर, त्याच्यामुळे ती चालू झाली. बट अदरवाईज त्याला काही बॅलन्सच नव्हता की आपण असं बघतो पण काहीच नाही, म्हणजे करूच काही शकत नाही. अशा प्रकारे नंतर मग शेवटी ती चालू झाल्यावरती पॅडल मारत मारत मी त्या दुसऱ्या ठिकाणी पोचले. असं वाटलं की एखादं हरवलेलं जहाज जसं किनाऱ्याला लागल्यावरती त्या लोकांना आनंद होत असेल तसं काहीची माझी स्थिती झाली. नंतर ते सगळं सोपस्कार झाल्यावरती मी खाली उतरले आणि खाली उतरून एकदा त्या सगळ्या त्या सायकलच्या ह्याच्यावरती नजर टाकली. बघितलं तर सगळ्या जुन्या सायकल्स होत्या. रोपवेच्या तारा पण, त्या वायर्स पण खूप गंजलेल्या होत्या. ही गोष्ट माझ्या आधी लक्षात आली नव्हती, कारण मी खूप एक्साइटमेंटमध्ये होते की अरे नाही, आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करायची, रील्समध्ये असं दाखवलं, हे दाखवलं, करून बघूया. ह्याच्यात माझ्याकडून ती सेफ्टी पूर्णपणे निग्लिजिबल झाली होती. ती गोष्ट की त्याची सेफ्टीकडे मी काहीच लक्ष दिलं नव्हतं. पण नंतर असं वाटलं की आपण ह्या सेफ्टीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. सो मी हा व्हिडिओ मुद्दामून तुम्हाला आत्ता शेअर करते, कारण आत्ता सध्या व्हेकेशन्स चालू आहेत. तुम्ही पण असे कुठे जायचे प्लॅन करत असाल, तुम्ही पण ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज किंवा अशा ठिकाणी जाणार असाल, तर पहिलं कसंही करून ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीजच्या पण सेफ्टी पॉईंट्स जरा तुम्ही साधारणपणे त्याचा अंदाज घ्या की किती सेफ आहेत. कारण लहान मुलांना पण ते किती सेफ आहे याचा सगळ्याचा अंदाज घ्या आणि नंतर त्या ॲक्टिव्हिटी करा. ॲक्टिव्हिटी करू नका किंवा ॲडव्हेंचर पार्कला जाऊ नका असं तर मी बिलकुल सांगणार नाही, आणि ते मीही करणार नाही की एवढा एक एक्सपिरियन्स आला म्हणून मी लगेच काय ॲडव्हेंचर पार्क्सला वगैरे जाणं काही बंद नाही करणार. मी अशा ॲक्टिव्हिटी करणार, असे एक्सपिरियन्स घेणार, पण फक्त की नेक्स्ट टाईम जाताना मी त्याची सेफ्टी किती आहे, काय आहे ते नक्की बघीन. त्याच्या चांगल्या सेफ बाजू काय आहेत याचा नक्कीच अंदाज घेईन. सो तुम्ही पण नक्की जाताना ॲडव्हेंचर्स पार्कला गेल्यावरती त्याच्या आजूबाजूचा सगळा अंदाज घ्या आणि मगच त्या ॲक्टिव्हिटी करा. माझ्याबरोबर रोपवे सायकलिंगचा जो प्रकार घडला ते बघून माझ्याबरोबर असलेल्या मैत्रिणींनी ते रोपवे सायकलिंग करायचं डेअरिंगच केलं नाही. एक मात्र आहे की जरी कधी अशी सिच्युएशन निर्माण झाली तरी पॅनिक होऊ नका. शांत राहा आणि कूलली सगळं हँडल करा, कारण आपण जर पॅनिक जास्त झालो तर सिच्युएशन जास्त बिघडण्याची खूप शक्यता असते. त्याच्यामुळे
अशा सिच्युएशनमध्ये पण एकदम शांत राहून हँडल करायची सिच्युएशन खूप गरज असते. अशा प्रकारे आपण आपली सेफ्टी आपणच राखू शकतो एवढं मात्र नक्की. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पण ॲडव्हेंचर पार्क्सला जाल तेव्हा टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड बी सेफ. अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.